नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो अनेक भक्तांच्या मनात असतो। अनेक जण म्हणतात, मी रोज नामस्मरण करतो, सेवा करतो, आरती करतो, पण मला स्वामींचा अनुभव का येत नाही। जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। सर्वप्रथम आपण अनुभवाची व्याख्या समजून घेऊया। अनेक भक्तांना वाटतं की स्वामींचा अनुभव म्हणजे स्वप्नात दर्शन होणे, अचानक चमत्कार घडणे किंवा एखादा दिव्य संकेत मिळणे। पण खरं पाहिलं तर स्वामींचा अनुभव फक्त एवढाच नसतो। कधी संकटातून सुरक्षित बाहेर पडणे, कधी मनाला शांतता मिळणे, कधी योग्य वेळी योग्य माणूस भेटणे, कधी अशक्य वाटणारी कामेही पूर्ण होणे, हे सुद्धा स्वामींचे अनुभवच असतात। बऱ्याच वेळा आपण सेवा करतो पण मनात सतत अपेक्षा ठेवतो, मी एवढी सेवा केली, मग माझं काम का अजून का झालं नाही। जेव्हा भक्ती व्यवहार बनते तेव्हा अनुभव दूर जातो। स्वामींना आपल्या सेवेमागची भावना महत्त्वाची असते। सेवा मोबदल्यासाठी नसून समर्पणासाठी असावी। आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते, पण स्वामींना आपल्या आयुष्यातील योग्य वेळ माहीत असते। लहान मुलं आईकडे काही मागतं, पण आई योग्य वेळ आल्यावर ते देतेच की। तसंच स्वामीसुद्धा योग्य वेळेत कृपा करतात। अनेक भक्तांना अनुभव येण्याआधी कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो, कारण स्वामी भक्तांची श्रद्धा किती दृढ आहे हे पाहतातच। संकट आलं की भक्ती सोडणारा भक्त वेगळा आणि संकटातही नामस्मरण करणारा भक्त वेगळा। स्वामींना दुसऱ्या प्रकारचा भक्त प्रिय असतो। कधी कधी आपण अनुभव ओळखत नाही। एकदा मागे वळूनही पहा, ज्या संकटातून तुम्ही बाहेर पडलात, जिथे सर्व मार्ग बंद झाले होते आणि अचानक मार्ग सापडला, तिथे स्वामींचाच हात असू शकतो, पण आपण त्याला योगायोग समजून विसरून जातो। नामस्मरण करताना मन सतत भटकत असेल तर अनुभव जाणवायला वेळ लागू शकतो। भक्तीमध्ये सातत्य आणि एकाग्रता खूप महत्त्वाची असते। रोज काही मिनिटे का होईना पण पूर्ण मनाने स्वामींचे नाम घ्या। कोणी म्हणतं, मला स्वप्नात स्वामी आले, कोणी म्हणतं माझं काम लगेच झालं। हे ऐकून आपण स्वतःची तुलना करतो। प्रत्येक भक्ताचा मार्ग वेगळा असतो। स्वामी प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार आणि गरजेनुसार अनुभव देतात। कधी कधी आपल्या पूर्वकर्माचे परिणाम भोगणे आवश्यक असते। स्वामी आपल्याला त्या प्रसंगातून ताकद देतात। संकट पूर्णपणे काढून टाकणं हेच कृपा नसते, संकट सहन करण्याची शक्ती देणं ही सुद्धा मोठी कृपा असते। खरी भक्ती अनुभवावरती टिकत नाही, खरी भक्ती विश्वासावरती टिकते। अनुभव आला तरी स्वामी, अनुभव नाही आला तरी स्वामी, सुखात स्वामी, दुःखात स्वामी, ही भावना ज्या भक्तांच्या मनात असते त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते। रोज नामस्मरण करा, आरती करा, स्वामींचे विचार वाचा, गरजूंना मदत करा, आई वडिलांचा आदर करा, कोणाचं वाईट करू नका, ही सुद्धा स्वामी सेवा आहे। एक छोटीशी गोष्ट, एक भक्त अनेक वर्ष सेवा करत होता। त्याला वाटायचं की स्वामी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत। एक दिवस तो निराश होऊन म्हणाला, स्वामी, मी इतकी वर्ष सेवा केली पण तुम्ही मला अनुभव दिला नाही। त्याच रात्री त्याला जाणवलं की आयुष्यातील प्रत्येक संकटात एक अदृश्य शक्ती त्याला सांभाळत होती। तेव्हा त्याला समजलं, अनुभव हा अचानक मिळणारा चमत्कार नसतो, तर स्वामींची सततची सोबत असते। तर मित्रांनो, स्वामींची सेवा करताना अनुभवाच्या मागे धावू नका। सेवा करत राहा, नामस्मरण करत राहा, श्रद्धा आणि सबुरी ठेवा, कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। कधी ना कधी तुम्हालाही जाणवेल की स्वामी तुमच्या सोबत होते, आहेत आणि कायम राहतील। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा। आणि व्हिडिओला शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि कमेंट्समध्ये लिहा,
श्री स्वामी समर्थ.